श्री गणेशाय नमः. तर बघा, आज आहे गुरुवार. तर त्यासाठी बघा इथे मी कढईमध्ये घेतलेलं आहे थोडंसं तेल, त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, एक मिरची चिरून टाकलेली आहे आणि कढईत शेंगदाणे. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि शुभ सकाळ. तर आज आहे बघा गुरुवार, आज असतो माझा उपवास. तर मी उपवासासाठी आज शाबू किंवा वरई वगैरे काही करणार नाही. तर इथं बघा, ही छोटीशी एक सिंपल अशी पण खायला अगदी टेस्टी रेसिपी मी बनवायला लागले. तर इथं बघा, यामध्ये मी उकडलेला बटाटा टाकलेला आहे आणि खूप छान लागतं. तर यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि लिंबू देखील पिळून घ्यायचं. तुम्हाला जर कोथिंबीर उपवासासाठी चालत असेल तर कोथिंबीर देखील तुम्ही टाकून घेतला तर चालतं आहे. आणि एक अगदी थोडीशी साखर टाकायची आहे, गोड होण्यासाठी नाही, फक्त टेस्ट बदलण्यासाठी. तर इथे बघा, गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. तर बाकीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि चपाती तुम्हाला माहितीच आहे, मी दुपारी बनवते. तर दुपारी आल्यानंतर चपाती बनवणार आहे. तोपर्यंत बघा, इकडं आपली ही उपवासाची रेसिपी तयार झालेली आहे. खूप वेळ लागत नाही, अगदी झटकेपटमध्ये ही रेसिपी तयार होते. तर आता बघा, मी खाण्यासाठी ही घेतलेली आहे. तर आता इथं खाताना काय करायचं, ह्याच्यावरती तुम्हाला जितकं हवं तितकं 2-3 चमचे दही टाकून घ्यायचं. दही टाकल्यानंतर खूप म्हणजे खूप छान ही रेसिपी लागते. आणि यावरती जर तळलेले शेंगदाणे जर तुम्हाला आवडत असतील तर टाकले तर देखील खूप छान असं लागतं. तर इथं बघू शकता, दुपारच्या जेवणासाठी मी आंब्याचं शिकरण बनवलेलं आहे. तर तुम्ही काही जण आमरस पण म्हणत असाल, पण आमच्या इकडं आंब्याचं शिकरणच म्हणतात. तर यामध्ये बघा, मी साखर न घालता गूळ घालते. तर आमच्या इकडं गूळ घालणंच सगळ्यांना आवडतं, तर साखर घातलेलं कोणालाही करणं आवडत नाही. तर पुढच्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला मी किचनमधल्या टिप्स देणार आहे, तो देखील व्हिडिओ खूप तुम्हाला आवडेल. तर आता मी इथं तयार झालेली आहे आणि कुठं निघाली आहे, चला पुढे बघूया. तर बघा, इथं 2 व्हिडिओ मी मिक्स केले होते, गुरुवारचा आणि शुक्रवारचा. तर आज आहे शुक्रवार आणि आम्ही निघालेलो आहोत माझ्या माहेरी. कारण माझ्या माहेरी यात्रा आहे, त्यामुळे आम्ही दोघंच निघालेलो आहो आणि मी. कारण बघा, गौरी आणि मानस दोघेही नाही म्हणाले. कारण गौरीचा होता अभ्यास आणि गौरी नाही म्हणून मानस म्हटला मी सुद्धा नाही. म्हणून बघा, आम्ही दोघंच निघालेलो आहोत. आम्ही काही तिथं खूप वेळ थांबणार नाही. तर आम्ही जाणार आहोत, जेवणार आहोत आणि लगेच परत येणार आहोत. त्यामुळे मुलांना घरीच ठेवलेलं आहे. तर चला, तुम्हाला मी माझ्या माहेरची थोडीशी वाट दाखवते. तर बघा, मुलं पण आली नाहीत आणि म्हणजे कंटिन्यू फोनवर बोलत होते. त्यांना एक टाक असा फोन येत होता त्यांच्या कारखान्यातून. त्यामुळे मी एकटी बोर झाले होते, म्हणून मी व्हिडिओ करत बसले. तर बघा, माझं माहेर निप्पाणी आहे आणि हा जो हायवे तुम्हाला दिसत आहे तो कोल्हापूर ते निप्पाणी आहे. तर बघा, आपण जेव्हा लहान असायचो त्यावेळी असं रस्त्याने बसमधनं जाताना साईडची झाडे वगैरे बघत गाणी वगैरे म्हणत जात होतो. पण आता तसे रस्ते राहिले नाही साधे, पण आता हायवे झालेत मोठमोठे. तरी देखील दोन्ही साईडला झाडे वगैरे छान लावलेले आहेत. तर इथे जाता जाता काहीतरी खायला घेऊन जावं म्हटलं, म्हणून मी इथे आलेले आहे आईस्क्रीम पार्लरमध्ये. कारण उन्हाळा इतका कडक आहे, तर आईस्क्रीमच घ्यावं म्हटलं सगळ्यांसाठी. एक तर तिथं बघा, बऱ्याच प्रकारचे आईस्क्रीम होते, पण ते भैया म्हणत होते की ते घट्ट नाहीत, पातळ आहेत, त्यामुळे मग कुल्फी घ्या. तर इथं बघा, मी 12 कुल्फी घेतलेल्या होत्या. कारण माझ्या दोन्ही बहिणी, तिची मुलं, परत आई, आजी, परत आम्ही सगळ्यांना पुरल असं म्हणून मी मोजून 12 कुल्फी घेतल्या होत्या. 1-2 एक्स्ट्रा घेतल्या होत्या. तर बघा, माझ्या वाटणीची कुल्फी मी गाडीमध्ये बसूनच खाऊन घेतली. बाकीच्यांना तेवढ्या घरी नेल्या होत्या. काय कुल्फी वगैरे खात नाही, त्यांना काय आवडत नाही कुल्फी. तर माझं माहेर बघा, असं 4 व्हीलरनं गेलं तर 1.5-2 तास लागतात, पण बसनं गेलं तर 3 तास ते लागतात. तर खूप लांब आहे. येण्यात आणि जाण्यातच सगळा वेळ जातो. तर फायनली आम्ही माझ्या माहेरच्या घरी पोचलो. तर तुम्हाला दाखवते बघा, कोण कोण आलेले आहे. आईस्क्रीम आहे. अगं काय, मला बिस्किट घेऊन येण्यापेक्षा म्हटलं सगळ्याची एक कुल्फी घेऊन या. तर हा बघा, माझ्या छोट्या बहिणीचा मुलगा आहे. तर व्हिडिओ बनवायला लागले म्हणून लाजायला लागला. तर ही बघा, माझी 2 नंबरची बहीण आणि ही आहे जी लास्ट नंबरची बहीण आणि सगळ्यात मोठी म्हणजे मी आहे. तर हिला 2 मुलं आहेत, हिला 2 मुलं आहेत.
तर या दोघी बघा सुट्टीलाच आलेल्या आहेत, आधी 2-4 दिवस आलेले आहेत आणि ह्या अजून 4-4 दिवस राहणार आहेत आणि या बनवत आहेत स्वयंपाक. तर इकडं यांचं मटण वगैरे चालू आहे. तर आम्ही काय मांसाहारी वगैरे खात नाही, तर आम्ही दोघं शाकाहारी आहोत. तर आमच्यासाठी शाकाहारी जेवण बनवलं होतं, पनीरची भाजी, गुलाबजामुन, चपाती, मसाले भात वगैरे. तर इथे माझ्या शेजारी बहिणीची मुलगी जेवायला बसलेली आहे, तर इथं आमचं जेवण चालू आहे. तर मी पनीरच्या भाजीबरोबर बघा भाकरीच घेतलेली आहे, कारण चपाती काही इतकी जास्त मला आवडत नाही, भाकरीच जास्त आवडते, त्यामुळे मी भाकरी घेतलेली आहे. तर या तुम्ही सुद्धा जेवायला. त्यानंतर बघा इथं स्वीटमध्ये गुलाबजामुन होतं, तर 2 गुलाबजामुन खाऊन घेतले. तर इथं बाकीचं त्यांचं अजून चालू होतं, कारण आम्ही लगेच निघणार होतो, त्यामुळे आम्हाला पहिला जेवायला वाढलं होतं. तर अजून त्या बाकीचे जेवणार आहेत. तर अजून जेंट्स मंडळीसुद्धा काही जेवायचे आहेत, त्यानंतर मग त्या जेवतील. तर आम्ही आता लगेचच निघणार होतो, त्यामुळे ते गुलाबजामुन खात आहे. तर बघा मी सगळ्यांचा निरोप घेते, तर देवाच्या वगैरे पाया पडले, आईच्या, आजीच्या, सगळ्यांच्या पाया पडून मी निघाले घरी परत. तर आत्ता मी पोचलेली आहे बघा आमच्या घरी. तर मुलं काय करायला लागली तुम्हाला दाखवते, चला. मोठ्या लेकीचा इथं चालू आहे अभ्यास. तर बघा माझ्या माहेरी मी वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा अशी जात असते, नेहमी का जात नाही. आणि त्यातून पण कधी जाते तेव्हा सकाळी जाते आणि संध्याकाळी परत येते, किंवा जायचं आणि 1-2 तास बसायचं आणि परत यायचं. तर बघा आता व्हिडिओचा एंड करणार आहे. तुम्हाला एक ब्लाऊजची डिझाईन दाखवावी म्हटलं तर बघू शकता, पाठीमागचा गळा किती छान केलेला आहे, कस्टमरचं ब्लाऊज आहे हे. आणि बाहीला बघा अशा पद्धतीची डिझाईन बनवलेली आहे. तिथे देखील असं एक पॅच लावून घ्यायचं आहे. तर खूप सुंदर असं ब्लाऊज दिसायला लागले. तसेच ह्या ब्लाऊजला मी पाठीमागे गोल्डन कलरचे नॉट लावलेले आहेत आणि त्याला कापडीच लटकन बनवलेले आहे आणि त्या लटकनला देखील अशी लेस लावून घेतलेली आहे. तर ते लटकन ह्या ब्लाऊजला खूप छान दिसत होतं. त्याचा लुक एकदम असा स्टायलिश दिसत होता. तर खूप छान ब्लाऊज दिसत होता आणि इथं पॅच लावल्यानंतर तर ब्लाऊजला आणखीनच एकदम छान असा उजाळा आला म्हणू शकता, इतकं छान ब्लाऊज दिसत होतं. तर तुम्हाला हे ब्लाऊज आवडलं का, ह्याची डिझाईन आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला या चॅनेलवरती अशा पद्धतीचे डिझाईन्स बघायला आवडतील का, हे देखील मला कमेंट करून सांगू शकता. तसेच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर देखील नक्की क्लिक करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.